तर संतोष देशमुखांची हत्या राजकारणाचा विषय नाही, तर जे घडलंय त्याचा वापर यापुढे अशा घटना होणार नाही आणि समाज म्हणून आपण आणखी सुधारले जाऊ या पद्धतीने व्हावा असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। मदत करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही असं देखील फडणवीस यांनी म्हणत आश्वस्त केलंय। आरोपींवर कारवाई होणारच असंही फडणवीस म्हणाले। तर दुसरीकडे पुण्यातल्या जनाक्रोश मोर्चाची ही दृश्य आहेत। संतोष देशमुख यांचे कुटुंबीय सुद्धा या मूकमोर्चात सहभागी झाल्यात। काल परभणीमध्ये देखील भव्य मूकमोर्चा निघाला होता, ज्यामध्ये सुरेश धस, संदीप क्षीरसागर अशी काही नेत्यांची भाषणं देखील झालेली होती आणि सूर एकच होता, तो म्हणजे संतोष देशमुख यांना न्याय द्यावा आणि यामागे जे कोणी आका असतील त्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी आणि त्याच मागणीसाठी पुण्यातला आजचा मूकमोर्चा आहे। बीड हत्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी पुण्यातला हा जनाक्रोश मोर्चा आहे। त्याचबरोबर परभणीतील सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ सुद्धा या मोर्चामध्ये घोषणा दिल्या जात आहेत।